अनपढ़ रहे तो जनसंख्या विस्फोट और पढ़े लिख भी गए तो बॉम्ब विस्फोट। आप कर कुछ भी लो, ये फटेंगे जरूर। 10 नोव्हेंबर दिल्लीमध्ये झालेला कार ब्लास्ट नावाने जी आपण घटना प्रसिद्ध केली ती कदाचित कार ब्लास्ट नसून एक आतंकवादी एक हल्ला म्हणू शकतो, कारण त्याच दिवशी दुपारच्या वेळेस गुजरातमध्ये ATS द्वारे पकडले गेलेले 3 आतंकवादी आणि त्याच्या 3 घंट्यानंतरच दिल्लीमध्ये सुनेरी मस्जिद समोरची कार 3 तास उभी होती तीच सायंकाळी बरोबर 6 वाजता तिथून निघते आणि 4 मिनिटांनंतरच दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर ती स्फोट होते। त्यानंतर आपण बघायला गेलं तर ज्याच्या ते I-20 कार जी आतंकवाद्याची नावावर होती ते त्याच्याशी संबंधित असलेले ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली तर त्या स्थळावरूनच 2563 किलो विस्फोटक घटक सापडतात। आपण या मुद्द्यावर न जाता ते कशा पकडले गेले त्याची काय तरी आपण त्याकडे लक्ष देणार नाही, कारण दरवेळेस आतंकवादी येत असतात, त्यांचे आतंकी हल्ले होत असतात। आता आपण ज्या मुद्द्यावर बोलणार आहोत ही जी घटना आहे, हे जी कार विस्फोटक आहे, हा जो बॉम्ब स्फोट आहे हा त्याच रस्त्यावरती झालेला आहे ज्या रस्त्यावरून 2 ते 3 दिवसा अगोदर बागेश्वर धाम सरकार यांची पदयात्रा गेलेली होती। जर चुकून हे I-20 कार जर त्या स्थळापर्यंत पोहोचली असती किंवा त्या पदयात्रेपर्यंत जर ही कार पोहोचली असती तर काय झालं असतं यावर तुम्ही थोडं लक्ष द्या। नाहीतर ही आपल्या भारताची एक प्रमुख राजधानी आहे आणि राजधानी जर सेफ नसेल तर कुठे ना कुठे आजही आपण सेफ हातामध्ये नाही आहोत। बाहेरचे शत्रू आज इस्लामिक आक्रमक म्हणा किंवा पाकिस्तान म्हणा अफगाणिस्तान म्हणा ते भले आपले दुश्मन आहेत, आपण तिकडून आलेले आतंकवादी आजपर्यंत आपण मान्य केले आहेत की ते आतंकवादी संघटना आहेत, परंतु पहिल्यांदा आतंकी हल्ल्यामध्ये असं झालेलं आहे की आपल्या देशामध्ये असलेल्यांनीच आणि त्यांचे पद MBBS डॉक्टर असलेले हे आतंकवादी होते। त्यानंतर आपण बघितलेलं आहे की ते अशा प्रकारचे जहर तयार करत आहे की अर्धा ग्लास जर त्यांनी 1000 लिटर टाकीमध्ये मिसळलं तर मॅक्झिमम 10,000 पेक्षा जास्त लोक मरू शकतात। म्हणजे विचार करा, सगळ्यांची मिळून आतापर्यंत मॅक्झिमम 4 ते 5,000 विस्फोटक घटक सापडलेले आहेत। या इतकुशांनीच नाही तर हे संपूर्ण देश नष्ट करण्याची ताकद ह्या लोकांमध्ये आहे। आणि एक साधारण घटना नका समजू की कार ब्लास्ट झाला आणि त्याच्यामध्ये 12 लोक मेले आणि 20 ते 25 लोक जखमी झालेले आहेत। एका गोष्टीला लक्ष द्या की त्याच रस्त्यावरून गेलेली बागेश्वर धामची यात्रा, कदाचित हीच कार जर त्या यात्रेपर्यंत पोहोचली असती तर त्याच्यानंतर काय हाल झाले असते। आणि आज लाखोच्या संख्येने जी पदयात्रा दिल्लीवरून वृंदावनला निघालेली होती अखंड हिंदू राष्ट्राची मनोकामना घेऊन, अखंड हिंदू राष्ट्राचा संकल्प घेऊन, जे बागेश्वर धामचे धीरेंद्र पीठाधीश्वर जे आहेत ते एकमेव ज्या उद्देशाने ज्या ध्येयाने ज्या लक्ष्याने ते निघालेले होते, जर त्या यांच्यापर्यंत जर ही I-20 कार चुकून पोहोचली असती आणि हा बॉम्बला ज्या 3 ते 4 लाखाच्या समूहामध्ये जर झाला असता तर काय झालं असतं आणि याचे परिणाम काय असतात तर लक्षात घ्या। आणि एक सांगायचं म्हणजे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजींचा एक प्रश्न सदैव ते विचारतात की आतंकवाद्यांच्या कुठल्याच प्रकारचा धर्म नसतो, परंतु ज्यावेळेस एखादी आतंकवादी पकडला जातो तर तो मुसलमानच कसा असतो, हा आजही एक प्रश्नचिन्ह म्हणूनच उभा असलेला गुरुजींचा प्रश्न आहे। त्यानंतर मी ह्या विषयावर बोलत आहे की आतंकवादी कुठून आले, काय आले, त्यांना कोण मदत करते हे तर तुम्हाला माहीतच आहे। आणि आतंकवादी धर्म नसतो हे क्लिअर आहे। आतंकवाद्यांच्या फक्त आणि फक्त मजहब असतो आणि ते आपल्या मकसदवर 12ही महिने लागूनच असतात। आता त्या विषयावर आपण बोलणार आहे, कारण जाती धर्म या विषयावर आपण बोलणारच नाही। तुम्ही मूळ समजून घ्या की ना जे आता सापडले गेलेले आतंकवादी आहे ना ते कुठल्या गरीब परिस्थितीमधून होते, ना त्यांचे खाण्याचे वांदे होते, ते परिपूर्णतः MBBS बनलेले डॉक्टर होते। म्हणजे हे लोक एज्युकेटेड असतात तरी यांच्या डोक्यामध्ये फक्त मकसद आणि यांचे एज्युकेशन नसेलही किंवा असेलही, यांनी डिग्री प्राप्त केली असेलही तरी यांच्या डोक्यामध्ये फक्त त्यांच्या मकसदच असतो। आणि परत एकदा तुम्ही सगळ्यांची नावाची लिस्ट चेक करून घ्या, कुठल्या समूहामधले आहे ते तुम्हाला माहितीच पडेल। तर आपण या विषयावर इतकंच बोलू आणि डिटेल चर्चा आपण या नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू। लवकरच आपण यांच्या नावासहित लिस्ट आणि कुठल्या प्रकारे कशा प्रकारे छापेमारी झाली आणि यांचा संबंध कुठल्या संघटनेशी होता ह्यावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ। धन्यवाद। जय श्रीराम।